करत आहे का सर प्लीज पोडियम वर जातो तर हे संपूर्ण चित्र जर पाहिलं तर आमच्यात कोणतेही मनभेद नाहीत, मतभेद नाहीत हे स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी तुम्हाला भेटतोय मी तर घडलेल्या भेटी संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिलाय। अर्थात 1 वाजता पत्रकार परिषद ते घेणार आहेत, त्या पत्रकार परिषदेत ते या भेटी संदर्भात बोलतील अशी अपेक्षा आहे। 1 वाजता सगळ्याची उत्तरं देईन असं उद्धव ठाकरे म्हणालेत। दरम्यान या भेटीवर संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवण्याचं काम प्रत्येक पक्षाकडून सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि हे चित्र पाहिलं तर आमच्यात कोणतेही मनभेद नाहीत हे स्पष्ट होईल असंही संजय शिरसाट म्हणाले। दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। ज्यावेळी तळमजल्यावरती ते लिफ्ट जवळ समोरासमोर उभे होते त्यावेळी त्या दोघांमध्ये काहीशी बातचीत झाली, काहीशी चर्चा झाली, पण तिथून पुढे वर आल्यानंतर मात्र दोघंही 2 विरुद्ध दिशांना निघून गेले। लिफ्टमधून बाहेर आल्यावर त्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। 2 दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच लिफ्ट समोर उभे होते, एकाच लिफ्टमधून ते वरच्या मजल्यावर आले। या दरम्यान त्या दोघांमध्ये अगदी थोडीशी बातचीत झाली, पण वर आल्यानंतर ते दोघंही 2 विरुद्ध दिशांना निघून गेले। तर दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झालेली आहे। अंबादास दानवे आणि अनिल परब तिकडे उपस्थित होते। अनिल परब यांना चंद्रकांत पाटील यांनी ॲडव्हान्स अभिनंदन केलंय। अर्थात हे अभिनंदन कशासाठी करण्यात आलंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण का त्याला पार्श्वभूमी आहे कालच्या निवडणुकीची, कालच्या पदवीधर निवडणुकीच्या मतदानाची, आणि त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचं ॲडव्हान्स अभिनंदन करणं ही गोष्ट लक्षवेधी ठरते। तर दुसरीकडे अनिल परब यांचं अभिनंदन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे प्रेम कायम राहू द्या असं चंद्रकांत पाटलांना सांगितलं आणि त्याचे आता अनेक अर्थ सध्या लावले जात आहेत। चंद्रकांत पाटलांच्या या विधानाचे भाजपकडून नेमके काय अर्थ लावले जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लोकसभा निवडणुकीच्या काळात एकमेकांवर टीका करण्याचा कळस गाठलेला असताना महाराष्ट्राच्या राजकारणात आज काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं, जे कदाचित महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला अपेक्षित आहे। विरोधक आणि सत्ताधारी नेते एकमेकांसोबत हसत खेळत बोलताना दिसले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।